Now, most important and next article is enzymes. En means in, ग्रीक लॅटिन टर्म आहे, आणि झायमा मीन्स ईस्ट. या शब्दापासून एन्झाईम ही टर्म डिराईव्ह केलेली आहे. The term enzyme was first coined by कुने, Kuhne. कुने नावाच्या सायंटिस्टनं सुरुवातीला एन्झाईम ही टर्म डिराईव्ह केली, ही कॉइन केली. एन म्हणजे इन आणि झायमा म्हणजे ईस्ट. आता ईस्ट हे युनिसेल्युलर फंगस आहे. यामध्ये दोन मेन व्हरायटी आपल्याला माहित आहेत. बेकर्स ईस्ट म्हणजे बेकरी इंडस्ट्रीमध्ये जो ईस्ट नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो, त्याच्यामुळेच तर जो ब्रेड बनतो तो सॉफ्ट आणि पोरस बनतो. नाहीतर छोटा मैद्याचा गोळा बनून राहिला असता ब्रेड, ईस्ट ऑर्गॅनिझम नसता तर. आणि बेवर्स ईस्ट म्हणजे अल्कोहोल बनवण्यासाठी पण या ईस्ट ऑर्गॅनिझमचा उपयोग केला जातो. आणि ईस्टकडनं झायमेज नावाच्या एन्झाईमचा ग्रुप आहे, ते कॉम्प्लेक्स आहे, त्याचं सिक्रिशन होतं. आणि झायमेज एन्झाईम काय करतं, शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये करतं. आजच्या स्थितीमध्ये अल्कोहोल आपल्याला सॅनिटायझर म्हणून किती महत्त्वाचं आहे हे सर्वांना लक्षात येतं आहे. पण ते तयार करण्यामागं ईस्ट नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल आहे. ईस्ट ऑर्गॅनिझम नसता तर आपल्याला तयार करणं कठीण गेलं असतं. समनर नावाच्या सायंटिस्टनं पहिलं युरिएज नावाचं एन्झाईम आयसोलेट केलं क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये. समनर नावाच्या सायंटिस्टने युरिएज हे एन्झाईम क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये पहिलं आयसोलेट केलेलं आहे. एन्झाईम म्हणजे काय? Enzymes are biocatalysts. That means they catalyze biological reaction without directly taking in it. एन्झाईम शिवाय बायोलॉजिकल रिॲक्शन होणार नाही, पण प्रत्यक्ष रिॲक्शन मध्ये एन्झाईम भाग पण घेत नाही. ते काय करतं, फक्त रिॲक्शन स्पीडअप करतं. It only speed up the rate of reaction, increase the rate of reaction. प्रत्यक्ष भाग न घेता सुद्धा एखाद्या रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये करणं हे एन्झाईमचं फंक्शन आहे. जसं शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये करणं, शुगर रॉ मटेरियल आहे, अल्कोहोल प्रोडक्ट आहे, पण झायमेज नावाचं एन्झाईम जे ईस्टनं सिक्रेट केलं त्यांनी हे कन्व्हर्जन केलेलं आहे. तेव्हा एन्झाईम्स काय करतात, एखाद्या रॉ मटेरियल म्हणजे सबस्ट्रेट त्याच्यावर ऍक्ट होतात, रिॲक्शन स्पीडअप करतात आणि त्या रॉ मटेरियल किंवा सबस्ट्रेट पासून प्रोडक्ट बनवला जातो. एन्झाईम पुन्हा वेगळं होतं, पुन्हा वेगळं होतं. सो दे कॅटालाइज बायोलॉजिकल रिॲक्शन्स विदाउट टेकिंग पार्ट इन इट. हेन्स दे आर कॉल्ड ॲज बायोकॅटॅलिस्ट. कुठलीही बायोलॉजिकल रिॲक्शन एन्झाईम शिवाय होऊ शकत नाही. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये अनेक रिॲक्शन स्टडी करतात, त्यावेळी
दिस कंपाऊंड प्लस दिस कंपाऊंड, ॲरो जो असतो त्या ॲरोवर हिट तरी केलेलं असतं, काहीतरी करावं लागतं तुम्हाला, ऑटोमॅटिक रिॲक्शन होणार नाही. तर बायोलॉजिकल रिॲक्शन ज्या असतात, लिव्हिंग सिस्टीममध्ये होणाऱ्या रिॲक्शन ज्या असतात त्या एन्झाईम शिवाय होऊ शकत नाही. आणि एन्झाईम रिॲक्शन कॅटालाइज करतं. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला देतो म्हणजे लक्षात येईल एन्झाईमचा रोल किती आहे. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, की ज्या सिस्टीममध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स यांचं डायजेशन मोस्टली केलं जातं. म्हणजेच कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं ब्रेकडाऊन सिंपल युजेबल ॲब्सॉर्प्टिव्ह फॉर्ममध्ये, सोल्युबल फॉर्ममध्ये केलं जातं. आणि यासाठी अनेक महत्त्वाचे एन्झाईम्स आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आहेत. आणि हे एन्झाईम असल्यामुळं आपण जे फूड घेतलंय त्याचं काही तासांमध्ये डायजेशन कंप्लीट होतं. परंतु जर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एन्झाईम नसते तर आज जे जेवण केलेलं आहे ते जेवण पूर्णपणे पचवण्यासाठी, त्याचं पूर्ण डायजेशन करण्यासाठी 30 वर्ष एवढा काळ लागला असता. मग 30 वर्षात एकदाच जेवायचंय म्हटल्यावर आयुष्यात 2-3 वेळा जेवण होईल. चालेल का हे? नाही चालणार आपल्याला. तर एन्झाईम असल्यामुळं जे काम 30 वर्षात होणार आहे तेच काम काही तासात होतं. सो इट स्पीड अप द रेट ऑफ रिॲक्शन, इट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचा स्पीड वाढवणं हे एन्झाईमचं मेन फंक्शन आहे. %70 जे एन्झाईम्स आहेत, जेवढे काही एन्झाईम्स आहेत त्यातले 70% एन्झाईम्स एक महत्वाचा सेल ऑर्गॅनेल आहे, त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलेलं आहे. तुम्ही क्वेश्चन यापूर्वी वाचला असेल, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट्स ॲज अ पॉवर हाऊस ऑफ सेल? मायटोकॉन्ड्रिया ॲक्ट्स ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल. कारण फूडचं ब्रेकडाऊन करून ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी मिळवायची आणि सेलमध्ये जिथं पाहिजे, ज्यावेळी पाहिजे, जेवढी पाहिजे तेवढी एनर्जी सप्लाय केली जाते. आणि म्हणून त्या सेलचं पॉवर हाऊस आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रियाला. सो मायटोकॉन्ड्रिया हेल्प्स इन कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ organic compound. Energy is released and it supply energy in the form of ATP whenever required, wherever required, whatever required inside the cell. आणि मेजॉरिटी एन्झाईम 70% एन्झाईम्स कुठं आहेत? मायटोकॉन्ड्रियामध्ये आहेत. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. 70% enzymes are present in mitochondria. Almost all enzymes are proteins. Almost all enzymes are proteins, but all proteins are not enzyme. Enzyme दोन एक्सेप्शन सोडले, रायबोझाईम, RNAs हे एन्झाईम सोडले तर बाकीचे एन्झाईम प्रोटीनच बनलेले आहेत. सो ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स, बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम. एन्झाईम प्रोटीन असणार आहेत हे दोन सोडले तर, पण बाकीचे मात्र हे दोन सोडले तर प्रोटीन आहेतच, पण या दोघांमध्ये मात्र वेगळं आहे. रायबोझाईम, RNAs हे नॉन प्रोटीन एन्झाईम्स आहेत, नॉन प्रोटीन आहेत. आता तुम्ही प्रोटीनचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे.
सिंपल चेन असेल तर त्याला प्रायमरी स्ट्रक्चर म्हणता प्रोटीनचं, ट्विस्टेड असेल तर सेकंडरी स्ट्रक्चर असेल, हायली फोल्डेड असेल तर टर्शरी स्ट्रक्चर म्हणायचं, आणि 2 किंवा जास्त चेन स्पायरली फोल्डेड हायली ट्विस्टेड असतील तर ते क्वार्टर्नरी स्ट्रक्चर म्हणायचं. याच्यापैकी एन्झाईम्स हे टर्शरी स्ट्रक्चरच्या फॉर्ममध्ये आहेत बिकॉज इट इज अ मोर स्टेबल. त्यामुळे टर्शरी फॉर्ममध्ये एन्झाईम्स आपल्याला मिळतात. आता जर एन्झाईम सेलच्या बाहेर तयार होत असतील तर त्याला आपण एक्झो एन्झाईम म्हणूया. एक्झो एन्झाईम म्हणू. आणि झायमेज जे आहे ते त्याचं एक्झाम्पल झायमेज आहे. एक्झो एन्झाईम सेलच्या बाहेर तयार होणारे एन्झाईम. तुम्ही एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन जे आहेत, म्हणजे आता ज्यांचं सॅप्रोफायटिक डायजेशन आहे, जसं फंजायमध्ये बऱ्याच ठिकाणी सॅप्रोफायटिक मोड ऑफ डायजेशन आहे, ते काय करतात मायक्रो ऑर्गॅनिझम, त्या फंजाय काय करतात, आपले एन्झाईम बाहेर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर रिलीज करतात आणि डायजेशन झालं की डायजेस्टेड फूड ॲब्सॉर्ब करतात. त्याला आपण ऑस्मोस्ट्रॉप्स म्हणतो, सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. मग जे एन्झाईम बाहेर तयार होतात ते एक्झो, आणि जे सेलच्या आत तयार होतात तिथंच वर्किंग त्याचं आहे ते एंडो एन्झाईम्स आहेत, सेलच्या आत असणारे. आता मायटोकॉन्ड्रियामध्ये मेजर आहेत ते, सेलच्या आतच आहे मायटोकॉन्ड्रिया. आता रिॲक्शन जी आहे, बायोलॉजिकल रिॲक्शन एन्झाईम शिवाय होऊ शकणार नाही. बघा एक्झाम्पल इथं मगाशी सांगितलंच होतं मी, जर एन्झाईम नसेल तर आरबीसी मध्ये CO2 आणि वॉटर या मिळून H2CO3 जे बनतं, याच्यासाठी बघा 200 मॉलिक्युल्स H2CO3 चे पर आवर बनणार. जर एन्झाईम नसेल तर CO2 आणि वॉटर पासून H2CO3 जे बनतं आरबीसी मध्ये ते 200 मॉलिक्युल्स पर आवर. पण इथंच एन्झाईम वापरलं, आरबीसी मध्ये सर्वात हायली ऍक्टिव्ह एन्झाईम आहे, हायली रिॲक्टिव्ह एन्झाईम आहे, आणि त्या एन्झाईमचं नाव आहे कार्बोनिक अनहायड्रेज. हायली रिॲक्टिव्ह, सर्वात जास्त ऍक्टिव्ह असणारं एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज आहे. हे काय करतं, CO2 आणि वॉटर पासून H2CO3 जो बनलाय त्याचे किती मॉलिक्यूल, एन्झाईम नसताना 200 मॉलिक्यूल पर आवर या स्पीडनं होती रिॲक्शन. पण एन्झाईम असेल तर हीच रिॲक्शन म्हणजे CO2 प्लस H2O इट गिव्ह राईज टू H2CO3 6 लाख पर सेकंद. 6 लाख पर सेकंद या स्पीडनं रिॲक्शन होते. म्हणजे एन्झाईम नव्हतं तर 200 मॉलिक्यूल पर आवर, आणि एन्झाईम असेल तर 6 लाख मॉलिक्यूल पर सेकंद. काय स्पीड आहे एन्झाईमचं. सो इट स्पीड अप द रेट ऑफ रिॲक्शन, इट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचा रेट वाढवायचं काम एन्झाईम करतं. सो इट स्पीड अप द रेट ऑफ रिॲक्शन.
एन्झाईम्स असे आहेत, बायो कॅटॅलिस्ट आहेत, रिॲक्शनचा रेट वाढवतात. आता या एन्झाईमच्या जनरल प्रॉपर्टीज आपण पाहूया. या एन्झाईमच्या जनरल प्रॉपर्टीज आपण पाहू. पहिली प्रॉपर्टी आहे प्रोटीनियासियस नेचर. मगाशीच आपलं सांगून झालेलं आहे, ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. रायबोझाईम RNAs सोडले तर बाकीचे सर्व एन्झाईम प्रोटीन आहेत. And that each protein, that enzyme protein contains more than 100 amino acids. 100 amino acid, 100 पेक्षा जास्त अमिनो ॲसिडची चेन त्याच्यामध्ये असते. आता याच्यामध्ये पॅरॉक्सिडेज एन्झाईम जे आहे त्याचं मॉलिक्युलर वेट 40,000 एवढं आहे. आणि कॅटॅलिस एन्झाईम आहे, लार्जेस्ट आहे, त्याचं 2.5 लाख एवढं मॉलिक्युलर वेट आहे. आणि युरिएज 4,83,000 एवढं त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. तर प्रोटीनियासियस म्हणजे एन्झाईम प्रोटीननं बनलेले आहे. परंतु सगळे एन्झाईम प्रोटीन, फक्त प्रोटीन आहे का त्यात? काही एन्झाईम मध्ये फक्त प्रोटीन म्हणजे प्रोटीनच आहे. ते सिंपल एन्झाईम्स आहेत, त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन आहे. जसं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पेप्सिन, त्याचबरोबर अमायलेज, युरिएज असे जे एन्झाईम्स आहेत त्या एन्झाईम मध्ये फक्त प्रोटीन न बनलेलं आहे, सिंपल एन्झाईम आहे. परंतु मेजॉरिटी एन्झाईम हे कॉन्जुगेटेड फॉर्म मध्ये आहे. कॉन्जुगेटेड दॅट मीन्स प्रोटीन पार्ट प्लस नॉन प्रोटीन पार्ट दॅट बिकम्स कॉन्जुगेटेड. मग एन्झाईम मध्ये समजा हा प्रोटीन पार्ट आहे, हा प्रोटीन पार्ट आहे त्याच्यामध्ये, त्याला आपण म्हणतो ॲपो एन्झाईम. कॉन्जुगेटेड एन्झाईमला होलो एन्झाईम म्हणतो आपण, प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन पार्ट असलेले एन्झाईम्स. आता याच्यामध्ये जे प्रोटीन पार्ट आहे त्याला ॲपो एन्झाईम म्हणायचं, आणि प्लस नॉन प्रोटीन पार्ट आहे. नॉन प्रोटीन पार्ट आहे, प्रोस्थॅटिक ग्रुप असेल किंवा अन्य फॉर्म मध्ये असेल तो. आता नॉन प्रोटीन पार्ट जो आहे त्याच्यामध्ये कोफॅक्टर्स आहेत. कोफॅक्टर्स प्रोटीन अँड नॉन प्रोटीन पार्ट दोन्ही तिथं आहे. आता त्याच्यापैकी जो प्रोटीन पार्ट आहे त्याला आपण ॲपो एन्झाईम म्हणतो, आणि नॉन प्रोटीन पार्ट हा कोफॅक्टरच्या फॉर्म मध्ये असतो. हे कोफॅक्टर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असतात. आता ऑर्गॅनिक जे कोफॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये 1 नंबरला येतात कोएन्झाइम्स. NAD निकोटिडामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, FAD फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, FMN TPP थायमिन पायरोफॉस्फेट. हे सर्व जे आहेत ते व्हिटॅमिन बी आहे. व्हिटॅमिन बी कोफॅक्टर्स आहेत, कोएन्झाइम्स आहेत ते. आणि हे कोएन्झाइम्स लूजली बाउंडेड असतात. दे आर लूजली बाउंडेड. कोएन्झाइम्स आर ऑर्गॅनिक कोफॅक्टर्स which are loosely bounded with enzymes.
आणि दुसरा कोफॅक्टर आहे टाईटली बाउंड होणारा, त्याला प्रोस्थॅटिक ग्रुप म्हणतो आपण. म्हणजे इथं ॲपो एन्झाईम प्लस प्रोस्थॅटिक ग्रुप. ॲपो एन्झाईम प्लस प्रोस्थॅटिक ग्रुप हे दोन्ही एकमेकाला टाईटली बाउंडेड आहेत. दे आर टाईटली बाउंडेड विथ. तर याचं एक्झाम्पल हिम मॉइटी ऑफ पेरॉक्सिडेज. हिम मॉइटी ऑफ पेरॉक्सिडेज, पेरॉक्सिडेज एन्झाईमची हिम मॉइटी हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर इनऑर्गॅनिक कोफॅक्टर इनऑर्गॅनिक आहेत आणि त्याच्यामध्ये मेटल्स असतात. काही एन्झाईम काम करण्यासाठी कोफॅक्टर मेटलची गरज आहे. जसं एक एन्झाईम आहे, आपण ईस्टमधून झायमेज एन्झाईम सिक्रीट होतं, ते ॲक्टिवेट राहण्यासाठी Zn++ पाहिजे. काही रिॲक्शनमध्ये Cu++ पाहिजे. काही रिॲक्शनमध्ये Mg++ पाहिजे रिस्पिरेशनच्या रिॲक्शन. काही रिॲक्शनमध्ये आयर्न पाहिजे. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये हे मेटलच्या फॉर्ममध्ये कोफॅक्टर्स या एन्झाईम बरोबर असतात. काही लूजली बाउंडेड, काही टाईटली बाउंडेड हे कोएन्झाईम आणि कोफॅक्टर्स असे. आणि त्याच्याबरोबरीनं हे मेटल्स हे वेगवेगळ्या टाईपचे कोफॅक्टर्स. दॅट इज अ नॉन प्रोटीन ग्रुप असोसिएटेड विथ एन्झाईम्स. त्यानंतर एन्झाईमची पुढची प्रॉपर्टी आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी म्हणजे एन्झाईम हे बायो कॅटॅलिस्ट आहे. एन्झाईम हे बायो कॅटॅलिस्ट आहे. ते रिॲक्शन कॅटॅलाइज करतात. जसं एक्झाम्पल एखादं घ्यायचं म्हटलं तर सुक्रोज नावाची शुगर आहे. सुक्रेज एन्झाईम इथं आहे आणि ते काय करतं, ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. इन्व्हर्टेज एन्झाईम जे आहे ते हायड्रॉलिसिस करतं. बघा 10 लाख टाइम्स इन्व्हर्टेज एन्झाईम सुक्रोज या शुगरवरती एवढ्या स्पीडनं काम करतं. 1 molecule of catalase enzyme, it hydrolyze or it convert 50 lakh molecules of hydrogen peroxide. कॅटॅलेज एन्झाईम जे आहे ते काय करतं, 50 लाख मॉलिक्युल्स हायड्रोजन पेरॉक्साईडचे हे कन्वर्ट करतं. म्हणजे स्पीड एवढा आहे, कन्वर्ट करतं. त्यानंतर एन्झाईम्स हे ॲम्फोटेरिक आहेत. ॲम्फोटेरिक म्हणजे एन्झाईम्स, काही एन्झाईम आहेत ते ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात, ॲसिडिक मीडियममध्ये काम करतात. जसं आपल्या स्टमकमध्ये जे एन्झाईम्स आहेत, रेनिन, पेप्सिन, हे जे एन्झाईम्स आहेत स्ट्रॉंग ॲसिडिक मीडियम मध्ये ॲक्टिव्ह राहणारे एन्झाईम्स आहेत. आणि आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सर्व जे एन्झाईम्स काम करतात, फूड ब्रेकडाऊन करून सिंपल युजेबल ॲब्सॉर्प्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं जे काम करतात, ते सगळे एन्झाईम्स स्मॉल इंटेस्टाईनचे अल्कलाइन मीडियम मध्ये ॲक्टिव्ह राहतात. pH 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो तिथं.
अल्कलाइन मीडियममध्ये. सो सम एन्झाइम्स ॲक्टिव्ह इन ॲसिडिक कंडिशन while some enzyme active in alkaline condition. So they are active in acid as well as alkaline condition, so called as amphoteric in nature. म्हणून म्हटलेलं आहे ॲम्फोटेरिक आहेत ते. स्पेसिफिसिटी म्हणजे पर्टिक्युलर एन्झाईम पर्टिक्युलर सबस्ट्रेटवरच ॲक्ट होणार. जसं इथं सुक्रेज एन्झाईम आहे, ते सुक्रोज या शुगरवरच ॲक्ट होणार, दुसऱ्या कुठल्या शुगरवर ॲक्ट होणार नाही. लॅक्टेज एन्झाईम आहे, लॅक्टोज शुगरवरच ॲक्ट होणार, दुसऱ्या शुगरवर ॲक्ट होणार नाही. त्याचबरोबर आपल्या इथं माउथ कॅव्हिटीमध्ये टायलिन सिक्रेट होतं. अमायलेज आहे ते स्टार्चवरच ॲक्ट होणार. म्हणजे प्रत्येक एन्झाईम पर्टिक्युलर सबस्ट्रेटवर ॲक्ट होतं आणि त्याचं कन्व्हर्जन पर्टिक्युलर प्रॉडक्टमध्ये करतं. याला आपण म्हणतो स्पेसिफिसिटी. आता एखादं एन्झाईम एका सेकंदामध्ये किती सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन किती प्रोडक्टच्या मॉलिक्युल्समध्ये करतं त्याला आपण म्हणतो टर्न ओव्हर नंबर. टॉन. आपल्यामध्ये जे लायसोझाइम्स आहेत, लायटिक एन्झाइम्स आहेत, बऱ्याच ठिकाणी लायसोझाइम्स आहेत. जसं आपल्या कानामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम गेले तर त्यांना किल करण्यासाठी तिथं लायसोझाइम्स आहेत. आपल्या माउथ कॅव्हिटीमध्ये लायसोझाइम्स मोठ्या प्रमाणावर आहेत. आपण फूड बरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम आले तर त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी आपल्या नाकामध्ये लायसोझाइम्स आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी लायसोझाइम्स आहेत, लायटिक एन्झाइम्स आहेत आणि त्यांचा टर्नओव्हर नंबर लोएस्ट आहे 0.5 पर सेकंद. एकदम स्लो स्पीडनं काम करतात हे लायसोझाइम्स. सो TON ऑफ टर्नओव्हर नंबर ऑफ लायसोझाइम इज 0.5 पर सेकंद. परंतु सर्वात हायेस्ट स्पीडनं कोणतं एन्झाईम काम करतं? कार्बोनिक अनहायड्रेज प्रेझेंट इन RBC which convert CO2 and water into H2CO3. आणि स्पीड किती आहे? 6 लाख मॉलिक्यूल पर सेकंद. या स्पीडनं काम करतं कार्बोनिक अनहायड्रेज. तर टर्नओव्हर नंबर सर्वात हायेस्ट कोणाचा आहे? कार्बोनिक अनहायड्रेजचा आहे 6 लाख मॉलिक्यूल पर सेकंद. आणि लोएस्ट कोणाचा आहे? लायसोझाइम्स 0.5 पर सेकंद. त्यानंतर कोलायडल प्रॉपर्टी आहे त्यांची. एन्झाइम्स आर कोलायडल इन नेचर. कोलायड म्हणजे काय? कंप्लीट सॉलिड नाही, कंप्लीट लिक्विड नाही, जेल स्टेट मध्ये आहे. आपण जेल तर सर्वांनी पाहिले आहेत, कोलगेट जेल, पेप्सोडेंट जेल किंवा अन्य ठिकाणी जेल वापरले जातात. कंप्लीट सॉलिड नाही, कंप्लीट लिक्विड नाही. पण कोलायडल प्रॉपर्टी असण्याचं कारण काय असा क्वेश्चन विचारला जातो, MCQ विचारला जातो. तर एन्झाईम कोलायडल स्टेटमध्ये असल्यामुळं सरफेस एरिया वाढतो. सबस्ट्रेट बरोबर बाइंडिंग होण्याचा सरफेस एरिया वाढतो. हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे कोलायडल प्रॉपर्टी असण्याचा. आणि आणखी एक प्रॉपर्टी आहे एन्झाईम ऑप्टिमा. दॅट मीन्स दे वर्क्स इन ऑप्टिमम कंडिशन. त्यांना टेम्परेचर ऑप्टिमम लागतं, pH ऑप्टिमम लागतो, वेगवेगळ्या ज्या एन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत त्या सगळ्या ऑप्टिमम लागतात. सो एन्झाइम्स आर मोस्टली फंक्शनल इन ऑप्टिमम कंडिशन. अशा प्रकारच्या या एन्झाइमच्या काही प्रॉपर्टीज आहेत.